नमस्कार. टॅली प्राईम या एम कम्प्युटर्सच्या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण रोजच्या व्यवहारामध्ये ज्या एक्सपेन्सेसच्या एंट्रीज किंवा कॉमन एंट्रीज आपल्याला वापराव्या लागतात त्या करून बघणार आहोत, किंवा 11वी 12वी कॉमर्समध्ये जे सुरुवातीचे एक्झाम्पल्स असतात त्या पद्धतीच्या एंट्रीज आपल्याला करायच्या आहेत. आपल्याला वेळ वाचावा यासाठी आपण ऑलरेडी कंपनी क्रिएट केलेली आहे आणि त्या कंपनीमध्ये आता आपल्याला या एंट्रीज करायच्या आहेत. या एक्झाम्पलची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तर आपण तिथून डाउनलोड करावं आणि आपल्या टॅलीच्या डेमो व्हर्जनमध्ये सुद्धा हे काम करणार आहे. कंपनी आपण क्रिएट केलेली आहे, मात्र त्याच्या पुढचे अकाउंट्स आपल्याला क्रिएट करून हे सर्व एंट्रीज डे टू डे लाईफमधल्या ज्या काही एक्सपेन्सेसच्या आणि बँकेच्या एंट्रीज आहेत त्या आपल्याला करून बघायच्या आहेत. तर चला सुरू करूया. टॅली प्राईममध्ये ही कंपनी क्रिएट केलेली आहे. आता आपल्याला वाउचर्स क्रिएट करण्यापूर्वी त्याचे लेजर अकाउंट्स आपल्याला करावे लागतील. लेजर अकाउंट्स ओपन करण्यासाठी आपण क्रिएट लेजर या ठिकाणी आलेलो आहोत. कॅपिटल अकाउंट, पहिल्यांदा 50,000 रुपये कॅश बिझनेसमध्ये आलेली आहे, तर ती बिझनेसमध्ये कॅश जी आलेली आहे ती ॲज अ कॅपिटल आलेली आहे, म्हणून आपण इथे त्याची एंट्री करणार आहोत कॅपिटल अकाउंट ओपन करून. मी एस्केप करून बाहेर पडलेलो आहे. वाउचर एंट्री F2 1 एप्रिल आपल्याला पैसे आलेले आहेत, तेव्हा कॅपिटल अकाउंट क्रेडिट 50,000 रुपीज आणि कॅश अकाउंट डेबिट. बिंग बिझनेस स्टार्टेड विथ रुपीज 50,000 त्याची आपण एंट्री आता केलेली आहे. आणि बिझनेस स्टार्ट केल्यानंतर आपण त्याचं बँक अकाउंट, बँकेत ते पैसे भरलेले आहेत, बँकेत पैसे भरले किंवा बँकेतून पैसे काढले तर F4 कॉन्ट्रा एंट्रीमध्ये आपल्याला यावं लागतं. मी आता F4 प्रेस केलेलं आहे आणि इथे आपल्याला लक्ष ठेवावं लागतं की आपण बँकेत पैसे पाठवले तर कॅश अकाउंट क्रेडिट होतं. त्याप्रमाणे कॅश अकाउंट किती हजार रुपये भरलेले आहेत, 15,000 रुपये, आणि डेबिट करायचे आहेत, तर पण इथे अकाउंटच नाही आहे. तर आता नवीन टॅली प्राईममध्ये क्रिएट कमांड इथेच दिलेली आहे. याच्यावरती आपण क्लिक करू आणि बँकेचं अकाउंट क्रिएट करून घेऊ. बँक ऑफ इंडिया अंडर बँक अकाउंट, त्याचे डिटेल्स आपल्याला भरावे लागतील. कंट्रोल A करतो. अजून आपल्याला डिटेल्स भरावे लागतील. आपण किती त्याचे नोट दिलेले आहेत त्याचेही डिटेल्स आपल्याला इथे लागतात. कंट्रोल A करून मी कॅन्सल केलेलं आहे. कॅश डिपॉझिटेड इन बँक या पद्धतीने आपण ती तारीख केलेली आहे. त्यानंतर परचेस पोस्ट स्टॅम्प ऑफ ₹30, परचेस पोस्ट स्टॅम्प ऑफ ₹30 F5 पेमेंटमध्ये येणार आहे. F5 पेमेंटमध्ये पुन्हा आपल्याला नवीन अकाउंट क्रिएट करावं लागेल. क्रिएट पोस्टेज एक्सपेन्सेस, एक्सपेन्सेस इनडायरेक्ट, दोन प्रकारचे एक्सपेन्सेस आहेत, डायरेक्ट एक्सपेन्सेस आणि इनडायरेक्ट एक्सपेन्सेस. तर हे इनडायरेक्ट एक्सपेन्सेसमध्ये आपलं जाणार आहे ₹30. कॅश अकाउंट क्रेडिट, बिंग पोस्टल स्टॅम्प परचेस्ड. तारीख बदलायची राहून गेली. F2 2 एप्रिल. कंट्रोल A. प्रिंटिंग अँड स्टेशनरी, आपल्याला पुढच्या एक्सपेन्सेसची एंट्री जी आहे ती ब्रॉट स्टेशनरी फॉर ऑफिस यूज ऑफ ₹250. क्रिएट प्रिंटिंग अँड स्टेशनरी एक्सपेन्सेस, पुन्हा इनडायरेक्ट एक्सपेन्स. कंट्रोल A. किती रुपये, ₹250. कॅश अकाउंट. नॅरेशन आपल्याला लिहिता येईल. कुणाकडून परचेस केलं हेही आपण लिहायला हरकत नाही. पेड कॅरेज ऑफ ₹100. क्रिएट. आता कॅरेज इनवर्ड अँड आउटवर्ड हे एक्सपेन्सेस जे आहेत ते एक्सपेन्सेस डायरेक्ट एक्सपेन्सेसमध्ये आपण घेतो, काही जण इनडायरेक्ट एक्सपेन्सेसमध्ये सुद्धा घेतात. हे बिझनेस प्रॅक्टिस आहे की आपण कुठल्या पद्धतीनं आपल्या बिझनेसच्या प्रॅक्टिसप्रमाणे ते काही जण परचेसमध्ये सुद्धा त्याचं ॲड करतात. मी इथं कॅरेज एक्सपेन्सेस डायरेक्ट एक्सपेन्सेसमध्ये घेतलं आणि कॅश अकाउंट क्रेडिट केलं. बिंग कॅरेज एक्सपेन्सेस पेड इन कॅश. नॅरेशन आपण या पद्धतीनं लिहू शकता. आता इथे नवीन टॅलीमध्ये इथल्या इथे आपल्याला अकाउंट्स ओपन करण्याची सोय दिलेली असल्यामुळे अतिशय चांगली सोय आपली इथे तयार झालेली आहे. क्रिएट, आणि आपल्या या एक्झाम्पलमध्ये कन्व्हिनियन्स एक्सपेन्सेस, इनडायरेक्ट एक्सपेन्सेस
कंट्रोल ए 50 रुपये कॅश अकाउंट बिंग कन्व्हिनियन्स एक्स पेड टू सेल्स मॅनेजर मिस्टर एक्स, काय कोणाला आपण जे दिलं असतील त्याप्रमाणे. आता जनरल एक्सपेन्सेस, ऑफिस एक्सपेन्सेस, इट डिपेंड्स की आपण काय करतो. मी आता एक ऑफिस एक्सपेन्सेस नावाचा अकाउंट करतो, इनडायरेक्ट एक्सपेन्सेस, कंट्रोल ए. आता ही जी एंट्री आहे जनरल एक्सपेन्स ही 11th बुक्समध्ये असते. जनरल एक्सपेन्सेस म्हणजे काय, ही काही क्लिअर एंट्री नाही आहे, पण 11वीच्या बुक्समध्ये असते. मग कुठे करायची ती एंट्री, तर इथे आपण मिसलेनियस एक्सपेन्सेस पेड असं म्हणू, आणि ऑफिस एक्सपेन्सेसमध्ये ती एंट्री केलेली आहे. तसंच न्यूजपेपरचे चार्जेस जे आहेत ते पेड केलेले आहेत. आता जर भरपूर न्यूजपेपर आपले येत असतील, भरपूर न्यूजपेपर आपल्याकडे येत असतील, तर काही जण न्यूजपेपर एक्सपेन्सेस हे सेपरेट हेडिंग जे आहेत ते घेतील आणि नंतर ते रिलेव्हंट अकाउंटला ट्रान्सफर करतील. पण इनडायरेक्ट एक्सपेन्सेसमध्ये आपण न्यूजपेपर एक्सपेन्सेस असं घेऊ, अदरवाईज ऑफिस एक्सपेन्सेसमध्ये आपण घेतो. आता 550 रुपये न्यूजपेपर एक्सपेन्सेस कॅश, सर्व एंट्रीज जवळपास कॅशमध्ये आपण पेड केलेले आहेत. प्रिंटिंग अँड स्टेशनरी, आता प्रिंटिंग चार्जेस पे केलेले आहेत 125 रुपये. तारीख बदलतो F2 2 मे. प्रिंटिंग अँड स्टेशनरी त्याच्यामध्ये 125 रुपये. प्रिंटिंग चार्जेस पेड, तारीख बदलण्यासाठी F2, तारीख ऑलरेडी बदललेली आहे. ऑफिस एक्सपेन्सेस किती रुपये 60. स्वीपरला आपण पेमेंट दिलेलं आहे, त्याचंही नरेशन आपण लिहू शकतो. रिफ्रेशमेंट टू कस्टमर अँड ऑफिस स्टाफ आपण ऑफिस एक्सपेन्सेसमध्येच देऊ. इट डिपेंड्स, परत मी तेच सांगतो, काही ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीनं स्टाफ वेलफेअर अकाउंटमध्ये मोठ्या कंपनीमध्ये हे एक्सपेन्सेस टाकले जाऊ शकतात. आपलं छोटी फर्म आहे, आपण ते ऑफिस एक्सपेन्सेसमध्ये इथं घेतलेलं आहेत. किंवा रिफ्रेशमेंट एक्सपेन्सेस म्हणून वेगळं हेडसुद्धा आपलं असू शकतं. पुन्हा प्रिंटिंग अँड स्टेशनरी एक्सपेन्सेस 110 रुपये कॅशमध्ये आपण ती एंट्री पे केलेले. तर हे कॉमन एंट्रीज ह्या पद्धतीने, एवढ्या सोप्या पद्धतीनं आपल्याला टॅलीमध्ये करता येतात. ट्रॅव्हलिंग अलाउन्स, समजा ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस आपल्याला नवीन अकाउंट, ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस इनडायरेक्ट एक्सपेन्स, कंट्रोल ए 120 रुपये बाय कॅश, कंट्रोल ए. परचेस ऑफिस फर्निचर, परचेस ऑफिस फर्निचर ऑफ ₹1500 मेड द पेमेंट बाय चेक F2 1 जून. पेमेंट आपण कशाचं करतोय, ऑफिस फर्निचर, त्यामुळे ऑफिस फर्निचर अकाउंट ही आपली फिक्स्ड ॲसेट आहे, त्यामुळे त्याचा ग्रुप आपण जो घेणार आहोत तो फिक्स्ड ॲसेट्स घेणार आहोत, कंट्रोल ए. आणि किती रुपयाचा आहे, 1500 रुपयाचा आहे. पेमेंट काय केलेलं आहे, बँक ऑफ इंडियाचा चेकनी केलेलं आहे. नाव जरी म्हटलं नसलं तरी आपलं बिंग फर्निचर अँड पेड बाय चेक. F2 1 जून. न्यूजपेपर वाचून झाल्यानंतर आपण रद्दी त्याची विकतो आणि त्यातून आपल्याला काही पैसे येतात, त्याची एंट्री करण्यासाठी म्हणून इथे आपण 1 जून. आता ती रिसिप्ट आहे आणि तो काही इन्कमचा वेगळा हेड आपण करत नाही. ते न्यूजपेपर एक्सपेन्सेस ज्या अकाउंटला आपण खर्च टाकला होता तिथेच आपण ते पुन्हा जमा करून मोकळं करूया. इन द सेन्स ती एंट्री त्या पद्धतीने करू. तो न्यूजपेपर एक्सपेन्सेस 150 रुपयांनी कमी येईल. being cash received from sale of old newspaper. ओके, तारीख. अशा अनेक एंट्रीज आपल्याला कराव्या लागू शकतात. पोस्टेज एक्सपेन्सेस, कुरिअर चार्जेस जे आहेत ते पोस्टेज एक्सपेन्सेसमध्ये येणार आहे. पूर्वी फक्त पोस्टेज एक्सपेन्सेसमध्ये आपल्याला अलाउ होतं, आता कुरिअरनी सुद्धा आपण पोस्ट पाठवत असतो. प्रिंटिंग अँड स्टेशनरी चार्जेस 200 रुपये. तर या पद्धतीनं सिंपल, म्हणजे कुठलाही बिझनेस जर आपण बघितला तर सेल, परचेस, रिसिप्ट, पेमेंट. आता रिसिप्ट आणि पेमेंटमध्ये एक्सपेन्सेसचे पेमेंट असतात. याप्रमाणे आपण आता हे प्रिंटिंग स्टेशनरीचे एक्सपेन्सेस दिलेले आहेत.
आता रिसिव्ड 500 फ्रॉम सेल ऑफ फर्निचर, रिसिव्ड 500 फ्रॉम सेल ऑफ फर्निचर. आता रिसिप्ट आहे तर F6 रिसिप्ट, सॉरी आपल्या काही एंट्रीज चुकलेल्या आहेत. डिस्प्ले डे बुक, दोन्ही एक्सपेन्सेस आपले रिसिप्टमध्ये झालेत. मी एंटर केलं आणि याला F5 प्रेस करून कंट्रोल ए केलं तर ती एंट्री माझी दुरुस्त होईल. F5 कंट्रोल ए. यापूर्वीच्या एंट्रीजमध्ये असं काही झालं आहे का हे चेक करण्यासाठी अल्टर F2 पिरियड कमांड देऊ आणि आपण न्यूजपेपरचं मात्र रिसिप्टमध्येच एंट्री करायची होती ती केलेली आहे. म्हणजे आपले एंट्रीज आत्तापर्यंत तरी बरोबर आहेत. आता 2 एंट्रीज अजून आपल्याला करायचे आहेत. वाउचर सेल ऑफ फर्निचर आणि त्यातून आपल्याला पैसे मिळालेत. F6 रिसिप्ट, कशातून पैसे मिळालेत आपल्याला? फर्निचर सेल केलं. मग ऑफिस फर्निचर आपलं जे परचेस केलं होतं त्यातलं फर्निचर आपण 500 रुपयाचं सेल केलेलं आहे. मी हा फर्निचरचा बिझनेस नाही आहे हे कन्सिडर करतो आहे. आपल्या ऑफिस फर्निचर खरेदी केलं होतं आणि काही कारणास्तव आपण ते विकतो आहे तर त्यातनं ते मी वजा केलं आणि 500 रुपये कॅशला जमा केले तर फर्निचरची कॉस्ट जी आहे ती तिथे कमी होईल. अजून आपण एका बँकेमध्ये अकाउंट उघडलेलं आहे HDFC बँकेमध्ये आणि HDFC बँक ट्रान्सफर्ड 2500 फ्रॉम बँक ऑफ इंडिया टू HDFC बँक. आपण एक अकाउंट अजून HDFC बँकेत उघडलेलं आहे. लक्षात घ्या, महत्त्वाची एंट्री आहे HDFC बँक अंडर बँक अकाउंट, कंट्रोल ए. आता आपल्याला कॉन्ट्रामधूनच करावी लागेल. 2500 रुपये बँक ऑफ इंडियामधून HDFC बँकेत पाठवलेले आहेत. म्हणजे बँक ऑफ इंडिया अकाउंट क्रेडिट 2500 रुपये, कंट्रोल ए अँड HDFC. सध्या आपले एकापेक्षा जास्त बँकेमध्ये अकाउंट असतात तर एका बँकेचा बॅलन्स दुसऱ्या बँकेत ट्रान्सफर करताना या पद्धतीने एंट्री आपल्याला करावी लागते. बिंग अमाउंट ट्रान्सफर फ्रॉम बँक ऑफ इंडिया टू HDFC बँक. तर या पद्धतीने आपण विविध प्रकारच्या एक्सपेन्सेसच्या एंट्रीज केलेल्या आहेत. याच पद्धतीने एक्सपेन्सेसच्या सर्व बिझनेसमध्ये एंट्री होतात. कोणत्याही बिझनेसचा जर आपण विचार केला तर त्या बिझनेसमध्ये परचेस, सेल, रिसिप्ट, पेमेंट. रिसिप्ट आणि पेमेंटमध्ये माल विकलेल्याचे पैसे येतात किंवा माल खरेदी केले असतील तर त्याचे पैसे आपल्याला येतात किंवा एक्सपेन्सेस जे काय असतील तर त्या एक्सपेन्सेसचे आपल्याला पैसे येत असतात. इथे जर पाहिलं तर आपल्याला सर्व एक्सपेन्सेस हे इनडायरेक्ट एक्सपेन्सेस ग्रुपखाली आलेले दिसतील आणि त्याचं टोटली आलेली आहे. डायरेक्ट एक्सपेन्सेसवरती आणि इनडायरेक्ट एक्सपेन्सेस प्रॉफिट लॉस अकाउंटमध्ये असं दिसतील. तर हे एक्झाम्पल डाउनलोड करा, प्रॅक्टिकल करून पहा. आवडलं असेल लाईक करा, कमेंट करायलाही विसरू नका. आत्तापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.